तर नमस्कार भावानो, जय महाराष्ट्र. तुम्हाला तर माहिती आहे आपली गाडी भरली होती मुंबईतनं उडीसा. तर मग आलो बघा, भंडारा क्रॉस केला तर पुढं पावसानं लावला होता आठवडा. आईला म्हणलं पाऊस आला वाटत. आलो पुढे भंडारा पास करून फटाका लागलो होतं रेल्वे, तिथं लागलं जाम. आईला म्हणलं ही काय डोकं दुखीच आहे इकडे सगळी. पुढं आलो, लागलं सगळं जंगल, सुमसान रोड, गाड्या कमी, दचक जास्त. आलो देवरीला, बाहेरनं 100 देऊन बॉर्डर केली पास. बघा महाराष्ट्र मारली छत्तीसगड मध्ये एंट्री. बघा दाबा, संध्याकाळ झाली होती, भूक लागली होती. राजस्थानी दाबा दिसला, घेतला. मग स्टॉप. धाब्यात घातली तर पावसानं सगळा राडाच घातला होता. म्हटलं अडकायची यात. मग काय मटर पनीर, रोट्या, निभार लावला, दणका. बघा नाद खोळाशी भाजी झाली होती. बाहेर आलो तर म्हटलं लाईटच्या तारव काय दिसतंय. जरा झूम केलं तर बघती तर ह्यो कडू पावसात चढलाय. त्यासाठी काय काय करायला लागतंय बघू शकता. आलो बघा दुर्ग बायपासला. म्हणलं पोलसाड उभा असते तिकडं, पटापट जावं. पुढे आलो तर ओडिसवाल्याला बघा अडवलं होतं आरटीओन. आपण त्याच्या राईटच्या अंगानं मारला, थडन निघालो. थांबलोच नाही रांडेजाला. बिना ट्रॅफिकचं संध्याकाळचं रायपूर केलं बघा पास. नाही तर लय ट्रॅफिक असते रायपूरला. पुढे आलो बघा, याला लागली झोप. मग काय थांबलो एका धाब्यावर सरदारजीच्या लावली साईडला. मग काय दिली ताणून तिथंच. म्हटलं आता सकाळच उठायचं, गुड नाईट. रात्री 2ला झोपलेलं बघा, ऊन तोंडावर आल्यावर 10-11 वाजता उठलो तिथनं. मग काय निघलो बघा तिथनं धाब्यावर आंघोळ करून आलो. सकाळ सकाळ निघून उडीसाची टिपी काढायची होती. सर्व्हर डाऊन होतं, उडीसाची टिपीच निघणार. बघू आता सुंबडीत जायला लागेल. तर भावांना आलाय तर सबस्क्राईब करून जावा, लाईक शेअर कमेंट पण करा. जय महाराष्ट्र.